नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वाढता प्रतिसाद। कोरेगावात कॅन्डल मार्च, रहिमतपूरमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा आणि जाहीर सभा। ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच। मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी समाजातील दिवसभर साखळी उपोषणामध्ये वाढती गर्दी असून अनेक संघटनांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा दिला आहे। कोरेगावात सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला, रहिमतपूरमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला आणि गांधी चौकात जाहीर सभेद्वारे संपूर्ण शहराचा आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला। कोरेगाव तहसील कार्यालयासमोर बुधवारी 6व्या दिवशी सकाळपासून उपोषणस्थळी मोठी गर्दी असून कोरेगाव तालुका वकील संघासह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा दिशा समितीचे सदस्य अजित माने यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दिला। भोसी ग्रामस्थांसह विविध गावातील ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदविला। एकूणच कोरेगाव तालुक्यात आंदोलनाची धग वाढत चालली आहे। आंदोलनाने आता व्यापक स्वरूप घेतले आहे। तालुक्यातील विविध गावे दुचाकी रॅलीद्वारे आणि मोर्चा काढून उपोषणस्थळी दाखल होत असून जाहीर पाठिंबा देत आहेत। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आर्वी ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सरपंच लोकनियुक्त सरपंच सौ सविता विकास राऊत यांच्याकडे दिले असून त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारला जाग आणण्यासाठी सायंकाळी एक मराठा लाख मराठाचा जयघोष करत कॅन्डल मार्च काढण्यात आला। शहराच्या सरस विभागातून हा मार्च निघाला। शहरवासियांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रहिमतपूरमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला। गांधी चौकात जाहीर सभा झाली आणि त्यामध्ये आंदोलनाला संपूर्ण शहराच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार, गणेश कड, उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक आक्रमक। विधिमंडळाचे तात्काळ अधिवेशन बोलविण्याच्या मागणीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आमदारांचे विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन। मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलनाने उग्र रूप घेतले आहे। मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला असून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी विधान भवन परिसरात अभिनव आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची राज्यात सर्वत्र चर्चा होती। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यावर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन अधिवेशन बोलवण्याची मागणी केली व त्यांच्याशी चर्चा केली। माझं म्हणणं आहे की या सर्व सोपीस्कार प्रोसिजर यावर लक्ष न देता सरकारने 2 मुद्दे एकतर लवकर करावे जे त्यांच्या मागण्या आहेत। एक तर पहिलं तातडीने अधिवेशन घ्यावं। तातडीचं अधिवेशन का घेत नाही मला कळत नाही। आता महाविकास आघाडीच्या सर्व शिष्टमंडळाने भेटून तत्काळ त्या ठिकाणी अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवावं अशा प्रकारची मागणी केली आहे। मग सरकार कशासाठी घाबरते अधिवेशन घ्यायला? मग तुम्ही काही निर्णय घेतलेले आहेत, काही प्रमाणात त्या ठिकाणी यशस्वी अशा प्रकारचा निर्णय घेता असं सांगताय, तर ते चर्चेच्या माध्यमातून एकदा स्पष्ट होऊन दे विधिमंडळातून, अशी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलं की कुणबी दाखले जे आहेत त्यांना आम्ही लगेच तत्काळ वाटप करण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ। ती संख्या फार कमी आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2-3 प्रस्ताव आहेत। त्या प्रस्तावावर चर्चा करताना शासनाने लगेच त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे। हे घेतलं नाही तर दुर्दैवाने जरांगे पाटलांचा असलेल्या या आंदोलनाची धग वाढेल आणि त्यामुळे
रस्त्यावर काल परवा जे प्रकार घडलेले आहेत ते प्रकार पाहता सरकार गांभीर्याने याबाबतीत तत्काळ निर्णय घेते किंवा महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची भीती आमच्या सरकारनं आहे. आणि म्हणून तत्काळ आजच्या आज त्यांच्याशी चर्चा करून तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन त्याच्या बाबतीमध्ये मार्ग काढावा अशी आमची सूचना आहे. अखेर हिवरे नलवडेवाडी खिंड फोडण्याचा मुहूर्त निघालाच महायुती सरकारची 8,19,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद लवकरच कामाचा होणार शुभारंभ आमदार महेश शिंदे यांची माहिती. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची तसेच वॉटर स्टेशन आणि वाढळेखोरे यांना जवळच्या मार्गाने जोडणाऱ्या हिवरे नलवडेवाडी खिंड फोडण्याचा विषय एका टप्प्यातच मार्गी लागला आहे. महायुती सरकारने 8,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वी बिचुकले येथे आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हिवरे नलवडेवाडी खिंड रस्ता हा विषय वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने आणि त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागत होती. ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने आमदार महेश शिंदे यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्रीय वनमंत्री यांची भेट घेतली. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर वन विभागाच्या नवी दिल्ली आणि भोपाळ येथील मुख्य कार्यालयातील सूत्रे हल्ली आणि त्यानंतर हा विषय मार्गी लागला. मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांची भेट घेतली व सविस्तर प्रस्ताव सादर केला. यावेळी संपूर्ण वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. मंत्री नामदार महाजन यांनी तात्काळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागाचे सचिव यांना कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 व संशोधन विकास योजनेतून 8,19,52,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. हिवरे नलवडेवाडी खिंड फोडल्यानंतर सामान्य शेतकरी अवघ्या 8 ते 10 मिनिटात वाठार स्टेशन येथे पोहोचणार आहेत. दोन्ही भागाच्या विकासामध्ये हा अडसर ठरणारा खिंडीचा विषय मार्गी लागण्याने समाधान व्यक्त केले जात आहे. किनी मधवापूरवाडी, जामखुर्द, होलेवाडी, अनभुलेवाडी, शेंदुर्जने, रुई, आझादपूर, सिंधार्थनगर, सांगवी, भोसे, चिमणगाव, बोधेवाडी, चिमणगाव, भंडारमाची, रामोशीवाडी, भाटमवाडी, वडाचीवाडी, कुमठे व आसरे या परिसरातील शेतकऱ्यांना या नवीन रस्त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर वॉटर स्टेशन परिसरातील नलवडेवाडी, तळीये व बिचुकले या परिसराला फायदा होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कायम प्रयत्नशील नीलप्रभा पाटील. कोरेगाव आगारात मोफत नेत्रचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर. हजारो प्रवाशांना ने आण करत असताना आपल्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आम्ही काळजी घेत आहोत. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कायम प्रयत्नशील राहू अशी ग्वाही कोरेगावच्या स्थानक प्रमुख नीलप्रभा पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारामध्ये बुधवारी सातारा कॅम्प लायन्स नॅप चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होत्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सातारचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहोरात्र प्रवासी सेवा देत आहोत. कर्मचाऱ्यांच्यावर नेहमीच कामाचा ताण असतो. त्याचबरोबर दैनंदिन प्रवास हा ठरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एक घटक या नात्याने आम्ही त्यांची काळजी घेत आहोत, असेही नीलप्रभा पाटील यांनी स्पष्ट केले. मी नीलप्रभा पाटील, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोरेगाव आगार. आज कोरेगाव आगारामध्ये लायन्स नॅप यांचे मार्फत विजन आय केअर यांच्या डॉक्टर यादव मॅडम यांच्यातर्फे मोफत सर्व चालक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. तसेच कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर अमृता मॅडम आणि शीतल मॅडम यांनी पण कर्मचाऱ्यांचे ब्लड शुगर